तिने तर पुरी लास्ट शरम विकून खाल्ली. मला तर वाटलं होतं जाऊ दे बा कशी बी राह होय माऊली ननद घेऊन जायला लागते, पण तिने बेशरमीची हद पार केली जाऊया बहिणीनं. दारू ढोकून येते मावल्या घरात, हे मला चालणार नाही सांगितलं होतं. पण माणूस म्हणते जाऊ दे बा आपलीच ननद वय घेऊन चाला लागते, पण तिने बेशरमीची हद पार केली. आता तिच्या वासाबाई माझी पिसारून गेला होता, आता तिच्या दारूबाई जीव हारून गेला मले. बस मला आता हे सैन नाही होत, गाडीत गेलं. का म्हणलं बाई तिनं, काहीच तर नाही म्हणलं व तिनं. खरी बदमास्ते हे बुढी आहे चोपड्या भोकाची, पोरीले वलवल देते पोरगी सगळी येऊन घरात बसते. का सध्या सध्या बोलतो तिले, गरीब आहे बिचारी माय बाई. हो ताबी पोटात गेली का बहिणीनं दिली तर फुकटा जास्त हे पडायला पाहिजे तो काय बहीण भावाले. कसा नाही घेशील बहिणीच्या बोल तू, भाड्या भाड खाऊ आहे तू. हे असं आहे, बायकाच्या बिचात बोलणंच बेकार आहे. हो बायकोच्या बिचात बोलणं बेकार आहे, बायको संग पेणं चांगलं आहे. ते जाऊन द्या हांडून आले. कशी बोलतो बा पोराले, नाव बोलायची सव नाही तुले हाय ना, त्याचं टच बोलायला सांगून द्या. टप्प्याचे टप्पे तू बी तर बिना गांडीच्या गडवाय डुल 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 इकडे तिकडे डोलतं. बरीच आहे मा बुडाच बरा आहे बिचारा, एक शब्द बोलत नाही, एवढा साजरा आहे. आहे का दादा घरी? आली बाप चोदी. गेलीच नाही का? आली बापा रांबा. तुम्ही गेल्यास नाही? हो इथंच आहे. मग का म्हण नाही तुझं घरी आहे? माऊली बहीण मा घरी आहे. आता आपलं घरदार सोडून काय राव, लोकांच्या घरी सोबत बी नाही तसं. हो दिवसभर हिंडना, रातच्या सनी दारू पेना ना, भावाच्या घरी झगडे लावना, हे बरं सोपते. ए बाई तू जास्त बोलू नको. होडीला आलती पावनपण्या, आता झाली होडी, जा लवकर. खेळमे मा बहिणीला जास्त बोलू नको. ती पोरगी रोजची दसते खाते मध्ये मी काय बोलतो का त्या पोरीले? मग तुम्हाला बहिणीला बोलणारी होतं कोण? शब्दानं बोलायचं ना, माझ्या बहिणीला सांगत नाही म्हणशील. चांगली बोल आई वय, तू बी दारू पिऊन आहे का? मग तू बाई रोजची दसते मी काय म्हणतो का? मग माय बहिणी इथंच राहील, बिलकुल कोणी बोलायचं नाही माझ्या बहिणीला, आहे ना बाई? हो बाई मी यांच्याच छातीवर राहील. हो मा इथंच राहायचं. कायले तोंडा तोंडी करता बापा नसल्या कामाचं. अहो तर तू येतं कायले, तुझ्या पाय इथं झगडे होते. माय दोन गोष्टी बोलल्या नाही बोलल्या झोमले यायच्या गांडीले, आणि असं का बोलली वा मी? पहिली फाक बरी मजाकच घेतो आजीची. तू तर काल आली होती तर म्हणत होती का वावर वापस दिन म्हणून आपल्या भाषेले. मी नाही, मी पिऊन खाऊन भले राहीन, पण मला सगळं आठवण राहते. वावराची गोष्ट मी पिऊन बी नाही करणार. मला बरोबर लक्षात राहते मी का बोलतो का नाही. बेवडी समजता का? आली अवकादीवर वंगार भोकाचे वासाडे. हे का देते बेकार चोट. हाय भीक मागली, बरोबर बोलली बहिणी. वहिनी रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट, समजलं का? आलतू फालतू नाही मी. रिस्पेक्ट नको सांगू, भोकात गेली रिस्पेक्ट. रिस्पेक्ट स्पेलिंग तरी येते का तुले? अहो ते 2 वर्ग शिकली असती तर गाव हिंडली असती का ते? बरोबर आहे. बसडा सोदी. तुम्ही बी 2 पोळ्या कमी खाल्ल्या असता तर माझ्या भावाची हालत आज का राहिली असती? वा मै बहीण. घरातून आजाय का तुले? मी नाही ओळखत त्या बाईले. दादा भावावर हपकला, पण घराच्या कागदावर साईन वाची माई, समजलं का? अरे बाई अंगूर आणू का सेप आणू? बुढी ना ह्या एकच तर खानदानीतल्या आहे. एक तुकडा फेकला का पुरी खानदान झपकते. रपकन. ए बाई खानदानीवर जाजू नको, पेन्शन आहे मला सरकारी. पेन्शनवर उडू नको, पेन्शन आलू नको आपली. एक छातीवर बुक्की दिली तर नाही म्हणशील, पुढे जीव घेऊन टाकीन. त्या पेन्शनच्या माताव का मी? ए बाई मा बुड्याले काही म्हणू नको, आता बी कडक आहे. हो मामाजी मुरवाले टाइम नाही लागत. का मुरवते बापा, आता का मुराचे राहिले? का मुरवता करून राहिले मा बापाले? ए दारे जास्त बोलू नको, समजली का? आपल्या घराकडे निघ. कोणाला दारे म्हणून राहिली की तू? दारे तूच काय खरी दारी वासाडे भक्कर सिंगने. ए जगमले लबा लबा फपल नको इथं बेलना घरी नड्ड्यामध्ये. जा भाऊजी चोकून या. का म्हणलं ओ भाऊजी मच्छी. बाटवा तर रंगीला आहे माया. एक नंबरचा बदमाश आहे. बदमाश घोडा. तिच्या बदली इलेच केली असती तर चांगलं झालं असतं नाही? नाही बापा ह्या पागल खानदानीत मला नाही यायची आहे. माझी बहिणाची पसून गेली. तू जर भोकाचे एवढं काही बदमाश नाही आम्ही. तू तर बोलूच नको वंगार, एका रट्ट्यात जीव घेऊन टाकीन तावला. फाडकन. आई आत्यानं कणिक सांगितली वा. अरे खाय करून राहिला रे. आणि त्या भीक मागेन काय कणिक मागतली ते इथंच बसली आहे. अरे दादा तुला तर मी सकाळीच पाठवलं होतं. सकाळपासून तर तू इथंच धसली आहे. त्याला का सांगून राहिली बा पोराले, का बोलून राहिली तू? मीच मागणार होती तुम्हाला कणिक, पण तुम्ही भोकांडात म्हणलं. देऊन चुका मग. आण तू डबा, तिला धरून सगळी कुचकतो त्या डब्यामध्ये देतो भरून मोडमाड करून. खंड हार गई मैं तुझसे जिंदगी, बेहतर होगा तू मेरा हिसाब कर दे. जेव्हा पाहिलं तेव्हा करत राहतं मी केव्हा मरतो. त्याला खेडग्या भोकाचे त्या हिसाब मीच करतो.
जय पाहिलं तई मोठमोठे डोळे दाखवतो. पुढल्या महिन्यापासून माई पुरी पेन्शन मा पोरीलेच देतो. खेळग्या पुरी पेन्शन पोरीले देतो. माई बहीण जर बसली का नाही छातीवर तर हाल समजून घेजो. जय पाहिलं तई मा माय बापावर करत जोरा. पेन्शन तर मीच हपकीन तुमच्या आईच्या घरी. माय बहीण गर्रावून राहिली तू. थांब तू आता. गाव हिंडाले सांगा तिले रांदा पाणी नाही करत. वावराचं नाव घेणं कशीच्या ते गाडीला हात लावत परत. वावराचं नाव घेतो नको नाही तू येतो दारू पिऊन करतोय तू तमाशे. गेलं भोकात सर. जास्त रंगदार बनून राहिली का तू. थांब तर दारू पिऊन मा धडीवर. नाही तुला कमरीत हार टाकून मोडली तर मला म्हणजो. मी दारू बी पिऊन येईन. मी इथंच हागीन. मी इथंच मोतीन. तू जर दारू पिऊन आली तर तुझ्याच थैल्या तुझ्याच डोंगणाला बांधीन. मग हाकजो कशी हाकतात वासी वासनं बात खल्लास. मी एक शायरी म्हणू का? राहिला होता का कुठे माया लोट. नाही नाही नाही, मी मजाक करत होतो. पाय बरे सेजल, हे काय म्हणत आहे तर? हाय पागल हेपनीचा. का होय का पाहिजे. कायचे इशारे चालू आहेत आवले. ते नाही का माणसं खाते तोडू तोडू अशा अशा करते ते. का म्हणून राहिली बाप सुधी. अव कणिक मागते ते. कणिक एवढसा डबा आणला. डरम काऊन नाही आणला एवढा मोठा. डराम दिन भोसडा चोदे लाज आहे तुले. अशी कशी बेशरम आहे व ज्या बहिणी अखंड आहे रे तू. भोसडा चोदे खाय गोबरे. काजी भाऊजी हे काऊन अशी आहे? तिले मशीन फेकलं होतं उरुफाटी. तईपासून डोक्यात फरक आहे तिच्या. अजून एक वेळा फेकायला लागते मा बायकोच्या लाताना. हो बाई तिले काही म्हणू नको. लय भाग्याची आहे माय पोरगी. बामण म्हणे लय पैसा घेऊन आली आहे म्हणे तिच्या पायानं. काही म्हणू नको तिले. हो तो कुठे गेला मग तो बामन. तो तर मेला. हे झाली तो मेला. पाहिली घ्याव तसा. बामणाला सोडलं खाऊन बसली. बामणाले बी पैदा झाली ना कुठे धन दौलत. अव हे पैदा झाली तो मेला. कायची धन दौलत भोकाची. हा आई तुझ्या सोन्याच्या डोरलं कुठं आहे? काऊन रे दादा हाय ना गड्यामध्ये. काही नाही बा आई. ते आत्या म्हणत होती का तुझ्या मायच्या गड्यातलं डोरला आण ना मग आपण विकू ना मग तुला कपडे घेऊन देईन बा चांगले चांगले बा म्हणून. मी आता असं नाही म्हणलं रे दादा. का नाही म्हणलं मी ना. तुलाच म्हणलं मा पोराले. तेव्हाच त्यानं असं मला येऊन सांगितलं. बाप चोदे मा पोराले तू चोऱ्या करायला शिकवतो. शरम नाही वाटत तुले. बदमाश दारी. खरंच आहे आज तू बदमाश चोट्टे. बाबू मग तुला काय म्हणलं मग. न तर हो म्हटलं आई. कपडे बी नाही ना मला. कपडे घेऊन देईन तर चांगलं होऊन जाईल. तुला बाप्पाच्या खानदानीवर गेला ह्या. अरे तुला काय याच्या बाद तिले घेऊन चोरी केला का. तुला आत्या सांगून नाही काढला मी नाही मोडमार केला तर मला म्हणजो. चोऱ्या शिकून का मी सांगू आई. नाही भीक मागणं शिकवतेले. तू बोललीस का. हे जिबात चालते दावली रप्पन खेचे ना खालवाच्या चेंडीन. काय बोलतो व घडी घडी. तुला इथं खायचं आहे का बहिणी संग भीक मागायचं आहे. काहीच तर नाही म्हणलं व म्या. ह्या घरात कोणीच काही नाही बोलत. फक्त वाज घुमते बद बद घरामध्ये. का म्हणली बापा सदैव सदैव मला बोलत नाही का. बाई चालली. हो